धन्यवाद सुस्वागतम रंगदेवता आणि रसिक श्रोत्यांना विनम्र नमस्कार करून आज सर्व सौंदर्याने नटलेल्या अशा या उंडील गावामध्ये श्री भाऊ दत्ताराम फाटक यांचे चिरंजीव निलेश दत्ताराम फाटक आणि अमोल दत्ताराम फाटक यांच्या लग्न सोहळ्यानिमित्त या ठिकाणी सत्यनारायणाची महापूजा आयोजित केली आणि त्या निमित्तानं परमेश्वराचं नामस्मरण आणि जमलेल्या तमाम मंदिर रसिकांचं मनोरंजन यासाठी आज या ठिकाणी दबाववादी भजनाचा
अखिलेश बुवा फाळके हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतोय। त्याचबरोबर शुभम आंग्रे बुवा आमचे गुरुबंधू ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार मानतोय। धन्यवाद। तूच सूर ठावा मजसी तूच एक राणी, तूच सूर ठावा मजसी तूच एक राणी, रूप नामी देवा ओम नमो हा सूरजिते रंग तू, ओम नमो हा सूरजिते रंग तो, श्री हरी नित्य तिथे नांद तो, श्री हरी नित्य तिथे नांद तो, या सुरांची महान शक्ती, आसुरांची महान शक्ती, नित्य आळवी भक्ती मुक्ती, नित्य आळवी भक्ती मुक्ती, या सुरांचा आश्रय होता, आसुरांचा आश्रय होता, भाव जिते डोलतो, श्री
गळा मनोहर जरा वेगळा भक्ती रसातून भक्त जनांना सौख्य जिते अर्पितो श्री हरी नित्य तिथे नांदतो श्री हरी नित्य तिथे नांदतो नित्य पहाटे प्रसन्न वदने नित्य पहाटे प्रसन्न वदने सूरज पावा शुद्ध मनाने सूरज पावा शुद्ध मनाने जपता जपता भान हरपुनी जपता जपता ध्यान हरपुनी हर्ष जिते गंगतो श्री हरी नित्य तिथे नांदतो श्री हरी नित्य तिथे नांदतो श्री हरी नित्य तिथे नांदतो रामा गरे सा पुंडलिका वरदे श्री पंढरीनाथ श्री संत ज्ञानेश्वर श्री गुरुदत्तात्रय श्री रामेश्वर श्री गुरुकेश्वर श्री हरेश्वर श्री गांजेश्वर श्री रमणनाथ श्री वीरेश्वर श्री भराडी श्री पाहुणाई श्री जुगाई आई काली काली माते तुझा आई नवलाई माते तुझा आई
ज्या निमित्ताने ही बारी आयोजित केली आहे ते म्हणजे अमोल भाऊ फाटक आणि निलेश भाऊ फाटक यांच्या लग्नाप्रित्यर्थ आज ही सत्यनारायणची महापूजा आयोजित करून आम्हाला इथे भजन करण्याची सुवर्ण संधी दिली. तर त्या दोन्ही उभयतांना उदंड आयुष्य लाभो आणि त्यांच्या भावी आयुष्यासाठी मी माझ्या आणि माझ्या मंडळाच्या वतीने त्यांच्या भावी आयुष्यासाठी लाख लाख शुभेच्छा देतोय आणि माझ्या या भजनाला सुरुवात करतोय. बाकी बुवान बराच काय नाही काय सांगत ना. किती घाणीरडो बुवास रे तू. सुरुवातीक चड्ड्या काढतस. ही तुझी भजन करण्याची पद्धत. भजन म्हणजे नामस्मरण करू सुरुवात करतोय. चड्ड्या काढून घेऊन नामस्मरण करता. कसलो बुवास रे तू. एकतर तो लोकांना सांगतोस भजनाची सुरुवात भजनासारखी करूया आणि सुरुवातीत चड्ड्या पिट्ट्या काढलंस तू आणि त्याचं हातावर पहिलंच धरलंस. माका तुका त्याला चांगलं ठोकवलेलं दिसता याच्या अगोदरच. हा पण इतका घाणेरडा बोललं लक्षात ठेव. दुसरी बारी परत माझ्याकडे येऊची या. शाप नाहीसो करून टाकीन तुका. काहीतरी बोलशी वाकडा तिकडाच. बारी बघ माणसा किती होते. अरे उंडील म्हणजे काय व्यंकटेश नर बुवा, सूरज राणे बुवा, वसंत फाटक बुवा, मोतीराम फाटक बुवा असे नामवंत भजनी कलाकार आहेत आणि तू असं काहीतरी येऊन आरपाट चारपाट करतस. तुका लाज वाटत. लाज काय रे असू नको असायचं ना. हा लक्षात ठेव. तुका लाज वाटत काय रे चड्ड्या काढतायच्या पहिल्या. बाकी एका हातावर तू चांगलं दिलंस बाबा. म्हणजे सुरुवाती कशी ना पेटूक सुरुवात केला. मी म्हटलं ह्यो आज येतच नाही की काय. आम्ही आपली वाट बघता वाट बघल्यापासून मी म्हटलं घाबरलो ह्यो थंडेवलो पण नशीब लिहिलंच उगावलंच काही ना तो. लक्षात ठेव बुवा. भजन करणे ओंघळवाने नरकात जाणे ते चुकेना. संत तुकाराम महाराज काय सांगतात. भजन करणे ओंघळवाने नरकात जाणे चुकेना. नरका म्हणजे काय माहितीये. हे नरका म्हणजे काय काय भजन करतस ना. नरका म्हणजे मानवी विष्ठा. लक्षात ठेव. भजन करणे ओंगळवाने नरकात जाणे चुकेना. लिहून ठेव लिहून ठेव. आणि काय सुरुवात करतस रे तू. ती चड्ड्या काढूची हे काढूची अशाच बार्या करतस त्या सगळीकडं. घाणेरडो बुवा असतो एक नंबरचो. फक्त तुला पुढे पुढे आता सगळं घेऊक लागलं तर मग काय नंतर काय उरूच नाही. त्याचबरोबर बघा वसंत फाटक बुवा तुम्ही खुर्चीचा मान राखायचा आहे. बघा भजनाची सुरुवात भजनासारखी करू कवी. भुवन चांगलीच भजनाची सुरुवात केला नाही. माझ्या मध्ये चड्डेतच रवी. तो खांडेकर नाही खांडे चोर. लक्षात ठेव. खांडेकर नाही खांडे चोर. काय मंडळी काय आहे. आपण आपल्याला जर या हरिनामात करायचं असेल तर काय करावं. विठ्ठल नाम जपावं. कारण सध्या विज्ञानाच्या जगाने सुद्धा सांगितलंय की विठ्ठल विठ्ठल म्हटल्याने आपल्या हृदयाचा व्यायाम होतो. सगळ्यांनी विठ्ठल म्हणून बघा. विठ्ठल विठ्ठल म्हटल्याने काय होतंय. आपल्या हृदयाचा व्यायाम होतोय आणि त्याच्यामुळे आपले हृदय निरोगी राहत आहे. काय असं काहीतरी सांगू असतं भजनाच्या सुरुवाती. चड्ड्या काढूच्या नसतं. ही खय रिक्षा संघटना किंवा ह्याच्यावरची बारी नाही. होय बायका लोक बघतात ती काहीतरी चांगला घेऊन जाऊन दे अशी बारी करायची माझ्यासोबत करताना. काय काहीतरी वाकडा तिकडा बोलशी शाप नाही तो करून टाकेल. परत काय बारीच करूच नाही माझ्यासोबत. लक्षात ठेव. बाकी मंडळी वर्ग भरपूर कारण माका वाटलं होतं म्हणजे ही काय सार्वजनिक बारी नाही म्हणजे एवढी माणसं काय येऊची नाही. पण खरोखर आज या उंडीर गावाचे ग्रामस्थ सगळेजण इकडे आले. खरोखर बघून खूप आनंद वाटलो. कारण काय तेलाशिवाय किंमत नाही समयीच्या वातीला. तेलाशिवाय किंमत नाही समयीच्या वातीला. धारेशिवाय किंमत नाही तलवारीच्या पातीला. धारेशिवाय किंमत नाही तलवारीच्या पातीला. आणि तुम्हाला भजन रसिकाशिवाय शोभा नाही आमच्या बुवागिरीच्या खुर्चीला आणि आमच्या बुवागिरीच्या खुर्चीला. काय बरोबर ना. तुम्ही जर बघून नसलास तर आम्ही काय करणार हो. किती पीळ मारला काय कोणा एका बोलला ह्यो म्हणला पेट यांना इकडे चड्ड्या सोडल्यानी काय केलं कोण काय बघताय. हे कांडी चोरा
इकडे बघायचा आणि त्या लिफ्टच्या बाजूच ठेव. घाणेरडा गो असतो रे शी. पण एक लक्षात ठेवा मंडळी, आम्ही हय बसला म्हणजे आम्ही कोण मोठे नाही आहोत. आम्ही आमची सुपारी घेता आणि घरात जातला. घेणार घेणार पुरी घेणार. आम्ही आमची सुपारी घेतो ना घरात जातो. कारण काय, तुम्ही सगळेजण खाली बसलास. कारण ज्या पारड्या किंमत असतात, ज्या पारड्याची किंमत असतात त्या पारड्या नेहमी खाली असतात, त्या वर नसतात. त्यामुळे भजन ऐकणे, भजन श्रवण करणे ही सुद्धा एक पुण्याईच आहे आपली. त्यामुळे तुम्ही अशीच बारी ऐकशाल असं मला वाटतं. आता बुवन ज्या मला चड्ड्या खोलला ना त्या मला पुढे काय काय करत त्याचा तुम्ही विचार करा. करशील ना रे तू. अगीच लावायची पाळी जगा सुरुवातीपासून दिलेली आहे. चला तर भजनाची सुरुवात भजन रूपी करूया. त्या बुवासारखा काय नको वाकडा तिकडा. धन्यवाद. बघतोय काय राहुला का. हॅलो हॅलो हॅलो.
चिडता का